ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील 3 हातनाका परिसरातील निष्काळजीपणे लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे सोमवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. फूट ओव्हरब्रिजवर लावलेला मोठा बॅनर अचानक सुटून थेट रस्त्यावर जात असलेल्या एका दुचाकीवर कोसळला. या घटनेमुळे काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुदैवानं दुचाकीस्वारांना प्रसंगावधान राखल्यानं मोठी जीवितहानी टळली. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पादचारी उड्डाणपुलावर लावलेला एक बॅनर हवेनं उडून खाली पडला. त्याच वेळेला खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होता. अचानक अंगावर बॅनर कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा तोल गेला. काही क्षणांसाठी समोरून येणाऱ्या वाहनाला धडक देण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र दुचाकीस्वारानं शांतता आणि प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दोघांनाही सुदैवानं गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेनंतर काही काळ वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीनं धाव घेत बॅनर रस्त्याच्या बाजूला हटवला. काही मिनिटात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. सार्वजनिक वापराच्या पादचारी उड्डाणपुलावर एवढ्या मोठ्या आकाराचा वाढदिवसाचा बॅनर नेमका कोणाच्या परवानगीनं लावण्यात आला? तो लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का? संबंधित बॅनरची नियमित तपासणी करण्यात आली होती का? तसंच अशा प्रकारचे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून इथे दिवस रात्र हजारो वाहनं धावतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणे लावण्यात आलेले बॅनर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे ठरू शकतात. काही सेकंदाचा फरक पडला असता तर ही घटना अपघातात रूपांतरित झाली असती.